बरं आता या आयपीएलचा यूज कोण कोण करू शकतो? तुम्ही जर ब्लॉगर असेल, तुम्ही शॉर्ट्स क्रिएट करत असेल, तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत असेल किंवा तुमच्या वाय-टी स्टुडिओमध्ये एक नोटिफिकेशन आलं असेल आणि ते नोटिफिकेशन फक्त कालपासूनच येत आहे. आता ते नोटिफिकेशन काय हे तुम्हाला स्क्रीनवर तर दिसतच असेल. तर या नोटिफिकेशनचा नेमकं तुमच्या चॅनलशी काय संबंध, याचा यूज कसा करायचा, याचा तुमच्या व्ह्यूजवर काय परिणाम होणार आहे, तुमच्या या नोटिफिकेशन वापर करून तुम्ही तुमच्या व्ह्यूज कसे वाढवू शकता आणि त्याचबरोबर तुमचं चॅनल कसं ग्रो करू शकता, हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर हे नोटिफिकेशन वापरून जर तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवत असेल ना, तर त्यामध्ये कॉपीराइट स्ट्राईक येऊ नये यासाठी तुम्ही कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे आणि थोड्याशा अशा छोट्या-मोठ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मग आता व्हिडिओ आपण फटाफट स्टार्ट करूया. पण त्याआधी तुम्हालाही माहीत आहे काय करायचं आहे. चला मग आता माझ्या चॅनलला फटाफट असं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता तुम्ही पण आय-पी-एलचे प्रेमी आहात का? आय-पी-एल तुम्हाला पाहायला आवडतो का? तर फक्त आय-पी-एल पाहून आणि आय-पी-एलचे काही व्हिडिओ बनवून तुम्ही तुमचा व्हिडिओ व्हायरल करू शकता. तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज आणू शकता आणि तुमचा चॅनल जे आहे ते फास्ट ग्रो करू शकता. अवघ्या 3 महिन्यात तुमचं चॅनल ग्रो होऊ शकतं. ते कसं? तर आता आपण ते पाहून घेऊया. म्हणजे आता पहिले आपण काय करायचो, आय-पी-एल पाहून फक्त सोडून द्यायचो. पण नुसतं न पाहता त्याच्यातून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता आणि चॅनल सुद्धा ग्रो करून घेऊ शकता. आणि मॉनिटायझेशनची प्रोसेस जर तुमची जवळपास अशी आली असेल, हाफ मॉनिटायझेशन आणि फुल मॉनिटायझेशनची, तर तुम्ही या संधीचं सोनं करून घेऊ शकता. तर हाफ मॉनिटायझेशन आणि फुल मॉनिटायझेशन नेमकं आहे का, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलवर मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. नक्की एक वेळेस जाऊन चेक करा. बरं आता परत येऊया आपण आपल्या पॉइंटवर. तर तुम्ही आय-पी-एल पाहून आय-पी-एलवर व्हिडिओज बनवून म्हणजे मॅच बद्दलचे व्हिडिओज बनवून सुद्धा तुम्ही चॅनल मॉनिटाईज करून घेऊ शकता. आता तुम्हाला माहिती आहे आय-पी-एल आता कंप्लीट 3 महिने चालतो. तर 3 महिने आहे तुमच्या हातामध्ये तुमचं चॅनल ग्रो करून घेण्यासाठी. आणि तुम्हाला व्ह्यूज जर हवे असतील तर खूप जास्त प्रमाणात व्ह्यूज तुम्हाला आहे ना आय-पी-एलच्या व्हिडिओज बनवण्यामुळे येऊ शकतो. तर तुमच्या हातात खूप छान संधी आहे. त्या संधीचं सोनं करून घ्या. आय-पी-एल पाहून सुद्धा रेव्हेन्यू मिळू शकतो. आता रेव्हेन्यू काय आहे हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे. तर आता आय-पी-एल सध्या 3 महिने चालणार आहे आणि आय-पी-एलवर आता व्हिडिओज बनवायचे. तर व्हिडिओज कसे बनवायचे, नवीन पद्धत काय यूज करायची, त्याच्या सगळ्यात पहिले हे पाहून घ्या की तुमच्या वाय-टी स्टुडिओमध्ये वर जे मी नोटिफिकेशन दिलेला आहे ना, तसा नोटिफिकेशनचा मेसेज आला आहे का? जर तुम्हाला तो मेसेज आला असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. तर तुम्हाला जर हे नोटिफिकेशन दिसत असेल तर तुम्हाला रेव्हेन्यू कमवण्याचा हा चान्स आहे. आणि आता तुमचं चॅनल ग्रो होणारच. तुम्हाला जर हे नोटिफिकेशन तुमच्या वाय-टी स्टुडिओमध्ये दिसत असेल तर तुमचं चॅनल आता ग्रो होणारच आणि तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येणारच. ही एक जर ट्रिक आणि ही एक जर नोटिफिकेशनचा वापर करून तुम्ही व्हिडिओ बनवला तर. सगळ्यात पहिले वाय-टी स्टुडिओमध्ये जाऊन हे नोटिफिकेशन चेक करा आणि त्याचबरोबर याच पद्धतीने व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा. म्हणजे तुम्हाला यामधून इन्कम सुद्धा होईल आणि तुमचं चॅनल सुद्धा ग्रो होईल. बरं आता या जगामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे आय-पी-एलचे प्रेमी किती आहेत, आय-पी-एल किती जास्त प्रमाणात पाहिला जातो आणि त्या आय-पी-एलचा वापर करून आपण सुद्धा आपलं चॅनल लवकर ग्रो करू शकतो. कसं? तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहून घेणार. सगळ्यात पहिला पॉइंट, आय-पी-एलचा व्हिडिओमध्ये तुमचा वापर कसा करायचा हे बरं आता या आय-पी-एलचा यूज कोण कोण करू शकतं? तुम्ही जर ब्लॉगर असेल, तुम्ही शॉर्ट्स क्रिएट करत असेल, तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत असेल, तुमच्या चॅनलवर जर तुम्ही आहे ना मिक्स कॉन्टेंट बनवत असेल जसं की मी बनवते, तर तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. आता कसं? शॉर्ट्समध्ये तुम्ही आहे ना कॉमेडी व्हिडिओ बनवा, इमोशन्स व्हिडिओ बनवा किंवा तुम्हाला जर एखादा क्रिकेटर आवडत असेल तर त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा किंवा तुम्हाला जर क्रिकेटमधले हे पूर्ण प्लेयर्स आवडत असतील त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवा. नवरा बायकोचे जर तुम्ही व्हिडिओज बनवत असेल तर हजबंड वाईफमध्ये आय-पी-एलचं कमेंट्री करतानाचं यूज करा किंवा ब्लॉग करत असेल तर ब्लॉग्समध्ये तुम्ही आहे ना टीव्ही पाहत आहे आणि टीव्ही पाहताना तुम्ही कमेंट्री करा किंवा छान छान अशी कॉमेडी करा.
खूप साऱ्या पद्धतीने आहे ना तुम्ही IPLचा वापर करून तुमच्या व्हिडिओमध्ये रेव्हेन्यू स्टार्ट करून घेऊ शकता. खरंच खूप मोठी संधी आहे ही. या संधीचा खूप छान असा फायदा घेऊ शकता आणि तुमच्या हातात पूर्ण 3 महिने आहेत. 3 महिन्यामध्ये आतापर्यंत जर तुमचं चॅनल ग्रो झालेलं नसेल, तर ही संधी खूप मोठी तुम्हाला YouTubeने दिलेली आहे. त्या संधीचा आहे ना फायदा घ्यावा तुम्ही आणि त्याचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे, यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. बरं, आता तुम्हाला आहे ना YouTubeचं होम पेज काय असतं हे माहिती आहे का? तर YouTubeचं होम पेज म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी किंवा तुमचा व्हिडिओजला व्ह्यूज छान येण्यासाठी तुमचा व्हिडिओ जो आहे तो YouTubeच्या होम पेजवर दिला जाणार आहे. तर होम पेजवर येणं म्हणजे तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होणार आणि तुमच्या व्हिडिओजला खूप छान असे व्ह्यूज येणार आहेत. तर YouTubeने ही खूप छान संधी दिलेली आहे तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करून घेण्यासाठी. तर या संधीचा आपण छान एक असा बेनिफिट घेऊया आणि मला वाटतं की आपण या संधीला मिस केलं नाही पाहिजे. तर होईल तेवढं या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण याचा बेनिफिट सगळ्यांना झाला पाहिजे आणि सगळ्यांनी लगेच आता व्हिडिओज बनवायला सुद्धा स्टार्ट केले पाहिजे, कारण IPL आता पूर्णपणे 3 महिने कंप्लीट असणार आहे. तर याच्यावर तुम्ही जेवढं काही करू शकता ना तेवढं तुम्हाला करता येईल. तर छान संधी आहे. बरं, आता काही जणांचे चॅनल आहेत ना ते हाफ मॉनिटायझेशनच्या जवळ आहेत, तर काही जणांचे फुल मॉनिटायझेशनच्या जवळ आहे. तर त्यांच्यासाठी ही खूप छान अशी YouTubeने संधी दिलेली आहे. तुमचं चॅनल जर हाफ मॉनिटायझेशन झालं नसेल आणि खूप कमी असे तुमच्या हाफ मॉनिटायझेशनसाठी व्ह्यूज बाकी आहेत किंवा तुमचा क्रायटेरिया थोडासा बाकी आहे ना, तर ही संधी खूप छान आहे. आणि त्याचबरोबर आता व्हिडिओ बनवताना आहे ना आपण IPL बघत असतो आणि बघता बघता आहे ना आता इंडिया जिंकणार 6 रन्स किंवा 4 रन्स असे बाकी असेल, तर काही जण खूप जास्त इमोशन होतात, खूप असे मीन्स डोळ्यातून पाणी येतं. ते सगळे इमोशन्स आहेत ना ते तुम्ही YouTubeवर शेअर करू शकता. आणि तुमचे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कमेंट्री छान करू शकता पाहता पाहता, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जर कुठला प्लेयर आवडत असेल, कुठला टीम आवडत असेल ना, तर त्यावर सुद्धा तुम्ही छान असे व्हिडिओज घेऊन येऊ शकता किंवा IPLचे जे प्लेयर्स आहेत त्यांचा पूर्ण एक डाटा असतो, त्यावर छोटे व्हिडिओज बनवा किंवा मोठे व्हिडिओज बनवा किंवा त्यांचं बिफोर आफ्टर असे व्हिडिओज टाका. म्हणजे तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज खरंच येणार, कारण खूप IPLचे चाहते आहेत, प्रेमी आहेत, जे की या छोट्या गोष्टींना सुद्धा खूप असं इमोशनली अटॅच असतात, इमोशनली पाहतात. खूप वे आहे तुमचे व्हिडिओज बनवू शकता तुम्ही. खूप छान पद्धतीनं तुम्ही त्याला मॉडिफाईड करून नाही का तुमचे व्हिडिओज टाकू शकता. तर व्हिडिओ अशा पद्धतीने बनवा. आता आपण पाहूया की आपण व्हिडिओ टाकताना काय केलं नाही पाहिजे. तर व्हिडिओ बनवताना एक काळजी घ्यायची की तुमची जेवढी क्रिएटिव्हिटी आहे ती त्यात दाखवा आणि कुठलाही सेम कंटेंट आणून तिथं ठेवू नका. म्हणजे तुम्ही सेम कॉपी करून जर एखादा व्हिडिओ बनवत असेल किंवा एखादा व्हिडिओ जर तुम्ही दुसऱ्या चॅनलवरचा उचलून तुमच्या चॅनलवर आणून टाकत असेल आणि पोस्ट करत असेल ना, तर कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो. याची काळजी घ्या. कॉपीराईट स्ट्राईक येणं म्हणजे तुमचं चॅनल बंद होऊ शकतं आणि तुमच्या चॅनलवर जे व्ह्यूज येतात ते कमी होऊ शकतं. सो त्यासाठी एवढे एक प्रिकॉशन घ्या आणि खूप क्रिएटिव्हिटी दाखवू शकता तुम्ही याच्यामध्ये. खूप नवीन प्रकारे तुम्ही व्हिडिओ सुद्धा बनवू शकता. आता खूप असे क्रिएटर्स आहेत जे की कमेंट्री करून सुद्धा आहे ना त्यांचं चॅनल ग्रो करतात. खूप क्रिएटर असे आहेत की शॉर्ट्समध्ये त्यांनी कॉमेडी व्हिडिओ बनवून सुद्धा त्यांनी त्यांचं चॅनल ग्रो केलेलं आहे. तर त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा, पण त्यांचं सेम एक्झॅक्ट जे घेतलेलं आहे तेच न करता तुम्ही त्यामध्ये नवीन काही करू शकता का? आता तर तुम्ही AIचा वापर करून सुद्धा आहे ना त्यामध्ये नवीन काही करू शकता. जसं की मागच्या व्हिडिओत एका सांगितलंच आहे. जर पाहिलं नसेल तर नक्की एक वेळ जाऊन चेक करा. तर अशी खूप छान संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. या संधीचं सोनं करून घ्या आणि होईल तेवढा त्याचा आहे ना तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करून घ्या. आणि हे नोटिफिकेशन जर आलं असेल तर नक्की जाऊन पटापट तुम्ही या नोटिफिकेशनला फॉलो करा, कारण तुमचं चॅनल जर हाफ मॉनिटायझेशन जरी झालं असेल तर तुमच्या चॅनलवर ह्याचं नोटिफिकेशन येणारच आणि हे नोटिफिकेशन आलं म्हणजे तुमचा चॅनल ऑलमोस्ट ग्रो होण्याच्या लाईनमध्ये आहे. तर आता इथून कुणीही गिव्ह अप करू नका
आणि यूट्यूबमध्ये जर टिकून राहायचं आहे तर फक्त कंटिन्युइटी पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या माइंडनी आणि खूप जास्त पेशन्स पाहिजे. तर पेशन्सफुली काम करा. कुठल्याही गोष्टी फास्ट होत नसतात. सगळ्या यूट्यूबर्सला ग्रोथ मिळालेली आहे, पण त्यांना सुद्धा बिगिनिंग पासूनच स्टार्ट केलेलं आहे त्यांनी. बिगिनरच होते ते आणि त्यानंतर त्यांना ग्रोथ मिळालेली आहे. तर आपण सुद्धा गिव्ह अप न करता अशा छोट्या मोठ्या ज्या अपडेट येत असतात ना, त्यांना फॉलो करून आपण आपलं चॅनल ग्रो करू शकतो. तर पहिले काय असायचं की यूट्यूबवर एंट्री केली की व्हायरल होऊन जायचं, पण आता तसं नाहीये. कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणात आहे. तर फक्त पेशन्स ठेवा, पेशन्सनं काम घ्या आणि छान छान व्हिडिओज बनवत राहा. आणि हो, त्याचबरोबर मला सुद्धा सपोर्ट करा, म्हणजे मी असे छान छान अपडेट तुमच्याबरोबर घेऊन येत जाईल, नोटिफिकेशन्स घेऊन येत जाईल, म्हणजे तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवताना कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी नाही करायच्यात हे सगळं लक्षात येईल. सो चला मग आता व्हिडिओ इथंच एंड करूया. या नोटिफिकेशनचा छान असा बेनिफिट तुम्ही सुद्धा घ्या आणि मला सुद्धा सबस्क्राईब करून मला सुद्धा सपोर्ट करा. चला मग आपण व्हिडिओ इथंच एंड करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. हो, पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका. बाय एव्हरीवन.